मी मानेतल्या घोलीमध्ये पोहायला, म्हणजे आता चालू तिथं वरती चालत चालत निघालोय. काका भेटले, त्या काकांना ॲड्रेस दिला. मित्राने पहिला ॲड्रेस सांगितलं मला, त्याला व्हिडिओ कॉलवर मी इथं पोहोचलो इथपर्यंत. नंतर वरती काका भेटले का डोंगरात बसण्यात आले वगैरे, त्यांनी आम्हाला ॲड्रेस दिला, रूट सांगितलं जाण्याचा घोलीत. तर आम्ही आता चाललो आहे. पाणी आहे थोडाफार ठीकठाक आहे, त्याच्यामुळे आता तिथं चाललो आहे. आणि डोंगर चढलेत की हा रस्ता समोरून आला की राईट साईडला रस्ता आहे, त्या रस्त्याने या. लेफ्ट साईडच्या रस्त्याकडनं डायरेक्ट डोंगराला जाल. हा पाया आहे, त्या पायाच्या बाजूला रस्ता आहे इकडं राईट साईड घेऊन घोलीत जायला. आणि त्याच घोलीला मी आता चाललो, चालत 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 चालत. बोल. हा रस्ता आहे घोलीला जायला. माझी उठत दोन एकदम गावी आता संपले ना आता सुट्टी. हा काय 4 दिवस सुट्ट्या, नाही 8 दिवस सुट्ट्या. गणपतीची सुट्टी आहे ना, आणि मग परत शाळा आहेत ना. मग हा एक समोर डोंगर आहे, हे 2 समोर डोंगर आहेत, आणि ह्याच्या मध्ये ती घोली आहे. तुम्हाला दाखवेल मी ह्याच्यामध्ये ड्रोन शॉटमध्ये पण दाखवेल, आणि गोप्रोमध्ये पण दाखवेल पाण्यात जाऊन कशी मजा करतात ती. लास्टच्या ब्लॉगमध्ये मी एकटाच होतो, आज आला आपला छोटा मिया, आणि आमचा पटेल ना आला. कामावरनं सुट्टी नाही भेटत, गणपतीचं प्रेशर आलं चांगलं जोरदार, त्याच्यामुळे त्याला सुट्टी नाही. बघूया आज घोली. इकडे थोडासा रोड फुटला आहे पाण्याच्या प्रेशरनी, तरी पण आम्ही जाऊ. आम्ही कोणाला घाबरत नाही. हा ट्रेकर आहोत आम्ही. काय मस्त डोंगर आहे, हिरवगार. ही जी घोली आहे ना ती माने गावातून आतमध्ये यायचं सरळ सरळ, आणि एक क्रिकेटचं ग्राउंड आहे, त्याच्या पुढे आल्यानंतर एक टाकी लागते, टाकीची इथनं लेफ्ट मारून सरळ सरळ डोंगरावर यायचा. आणि डोंगरावर आल्यानंतर हा घोलीत जायला रस्त्यात. एक काकाने विचारला, काका का रोज नाही बसले तिथं? काकाने विचाराला असतात काका रोजच, पण तिथं तुम्हाला त्या पॉईंटला भेटले तर सांगतील रस्ता, नाहीतर मग तुम्ही हा व्हिडिओ बघून या. हा खाली आहे घोलीचा एरिया. पाण्याचा आवाज पण येते ना. आणि इथून आम्ही आता चाललो हळूहळू चालत 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 घोलीला. इथपर्यंत गाडी येते, पण मध्ये येत ना काय झालंय, पाऊस जाता त्या दिवशी जाम जोरात पडला ना, त्याच्यामुळं पावसाने सगळ्या रस्त्यात मोठी मोठी दगडीच आले धावतीला, आणि म्हणून त्याच्यामुळे इथं गाडी घेऊन ना आलो. नाही तिकडे गाड्या येतात, ते बघा इथं टाकवली. आणि ही घोली, घोलीला आम्ही पोचलोय जवळपास. ही समोर दिसते ती घोली, आणि साहेब गेले धावत धावत पुढं बघायला घोली कशी दिसते ती. पण घोली या झाडाच्या आडशाला सरकत सपाट्या देत जायचा. ये आणि आमचे भाऊ उतरतायत बघा बघा. ए ए ए ए उतरशील ना? हाँ शाबाश. डेरिंग करेगा तो डेरिंग करेगा तो दाऊद बनेगा. कौन कौन बनेगा? डेरिंग बनेगा तो दाऊद बनेगा. ही शॉर्टकट घेतली आम्ही. रस्ता तिकडून वरून आहे, पण आम्ही बोललो चल शॉर्टकटने पटकन जरा एरिया क्रॉस करूया. आणि जेव्हा पाऊस जोरात पडत असेल तेव्हा काय काय जोरात प्रेशर असेल इथं, जेव्हा जोरात पाऊस पडत असेल आणि कसले जात असतील धडाधड धडाधड पाण्याचे लोट बेकार. आणि डॅमचं पाणी माझं तिथं पण बसून तुम्ही मजा करू शकता. ते बघा इथं तुम्हाला बघितलं कचरा, ही दारू पियाला आलेली पोराची पुरी वाट लावून टाकतात. त्याच्यामुळं मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ सांगत असतो की आले की तुम्ही तुमचा कचरा गोळा करून घेऊन जात जा. घसरगुंड्या कशा मारतात ते बघायला आलो बसून, आणि तुम्हाला दाखवतो मी तिरका बॅलन्स घेत. बघ बघ उड्या मारू नको सांगते तरी मारते उड्या. आणि ही आहे ती घोल. फ्रुट्स घेऊन चालते गाडी. 50 रुपयाचे फ्रुट्स घेतलेत वायशीच्या बाजारातून. काय होतं हे? वजन लागतंय?
मग तू कसला रे बिल्डर? हा बिल्डर बोलते मी. हा बोलते मी बिल्डर आहे. हा आपला बिल्डर पाव किलोला फळं ना उचलत. चल चल चल. आता 2-3 दिवसाचा ब्रेक पडला आणि पाऊस काही पडे नाही. आला तर तो तमाशा घालते नाही तर अजिबात ये नाही. पण मग शाळेला पण 4-4 दिवस सुट्ट्या देतात नाही बाबू? सोडला नाही हवं का चावी राहते अशीच मजा करायची लाईफ मध्ये. लाल लाल झालाय लाल लाल. ए तोंड होईल. आता बसू जात नाही मग तोंड धुण्याचं काय तू आता तोंड धुईल हो. कलर चढलाय लाल लाल. थोडासा ऊन मस्त म्हणजे असं पडलाय म्हणजे थंडी वाजणार नाही एवढं मस्त ऊन पण पडलाय. म्हणजे पाण्यातून बाहेर आलं तरी पण उघडी नाही. खाऊ पाण्यात तुम्हाला माझ्या दाखवायला आलो मी. आता ड्रोन शॉट घेऊ आपण. आम्ही आता ड्रोन शॉट घेतो आणि मग तुम्हाला बाकी पाण्यातून माझ्या दाखवतो. ड्रोन शॉटनी लोकेशन पण कळते तुम्हाला काय काय आहे काय नाही. वारा पण खूप सुटला आहे. घरी चल. पाणी फुल थंड. ते पिशवी दे माझ्याकडे. पाण्याचा कुठून बघायला आम्हाला भेटले ऍड्रेस दिलेला मग तिथे. इथं जरा बघून आलो होते. कॅमेरा उडवणार ना तिथं बारीकचा गेम आहे ते बघून आलो लगेच. हा झाड नाही जाताना आठवणीने घरी लावायला. हा जगला ना त्याचं एक मस्त आहे ना.
झालाय. मस्त छोटासा स्विमिंग पूल, बारीकसा स्विमिंग पूल. त्या दिवशी मी एक रील्स बघितली, थोडं दिवशी त्यांनी गाभारा फोडला आणि त्याच्या आतमध्ये सफेद आपला गाभारा आहे सफेद तो खातं पडतो त्या जंगली केळीचा. फुल ताकद लागते तोडाला. त्या आपल्यासारख्या केळी नाहीत का साध्या, ते थोडे हेवी केळी म्हणजे तुटता तुटणार माडासारखं आहे काम करत. माडाचा बोका तुटला तरी पण केळ तुटायची नाही, एवढी टाईट केळ आहे बघा. एवढी ताकद वगैरे वाटेल म्हणजे काय ताकद असेल केळ. म्हणजे आपल्या घरचं केळ असत द्या ते पाहणार आहोत. आता बरं आपल्या खाली गोली आणि इथेच बघा खोल किती आहे. बाबू गेला खाली. चल खोल नाही. वरती जाऊन बघतोय वरती काय आहे ते, जाऊन जरा बघतो आम्ही. इथं मस्त खोल आहे, फुल गार पाणी. रिसर्चवाल्या गोष्टी आम्हाला जरा त्याच्यामुळे जे मित्रांनी सांगितलं ते बघायला आलोय. पण पुढं जाऊन बघूया होलीच्या पुढं काय आहे अजून. तर थोडासा तर चाललोय. हाय काहीतरी आहे, बरंचसं काहीतरी आहे पुढं दिसत आहे ना. तिथंच जायचं आपल्याला. काय इकडे जायला सरळ रस्ता पण आहे. आणि आम्ही जरा मजा मस्ती आळूवड्या खायचे. आळूवडे ही आळूची पानं आहेत, मस्त आळूवड्या बनवा आणि खा आणि मग नंतर घसा खाजवत राहा. फायनली आम्ही घुसतो इथून. बोलायचं ना डायलॉग जाम पाठ केले सुरे. परीक्षेचा अभ्यास केलास की नाही एवढं कधी? मी नाही केला, तू केलास की नाही? आणि आम्ही जवळ आलो बाहेर. या दगडांवरून कुठल्या या इकडं सुक्या दगडात. चला थोडासा फिरायला आलो इकडे. चल हां इकडं इथं पण आहे ना. आणि पेडफुटाची झाडं असल्या कारणाने आम्ही तर पोहत नाही. थोडंसं अजून पुढं जातो, बघू पुढं काय आहे अजून. आम्ही आता डोंगरच पार करू म्हणजे आम्हाला गेलं तर परत नाही काय प्लॅन आहे इथून खाली असं पोता राहत आणि पाण्यातूनच जा. भिजा जायचं आपल्याला. भिजूया ना का नको? मग कुठं भिजा? इथंच बघ इथंच होऊया म्हटलं. आम्ही आता निघालो परत खाली. बाब्या आमचा पावला थोडासा. आम्ही हळूहळू परतीच्या मार्गाने खाली गोलीत जाऊन पाहू. जंगली केळी जाम आहेत रे इथं. जंगली केळी ही केळ होती बघितली तोडून आतमध्ये खायला असतं. याच्या आतमध्ये बाबू त्याला काहीतरी बोलतात. पण आपण दिवाळीला जे उठणं लावतो ते उठणं झाडाच्या बुडाला येते भारी सुकून. त्याला काहीतरी बोलतात मला
मला पण नाही ते कांदे असतात ना खालचे त्याच्या कांद्यांना आपण दिवाळीला जो उष्मा लावतो ना त्याचा वास असतो तसं हा त्या झाडाच्या त्या मुळाला वास येतात ह्याच्यापासूनच बनवत का माहिती नाही चल हो आता किती तू आता घाण झाला पाणी चल आता पुढे जाऊ इकडं ये काटा आहेत पुढे आलो परत बोली जवळ हळूहळू सगळं बघितला काही नाही भेटला आम्हाला वाटलं एखादा मोठा धबधबा जवळ लागा हाताला पण नाही लागला फेल गेला विषय चाललो हात सोड ये आता ते काही इकडनं घसट रे घसट उंड्या मार बस चढ रस्त्याला काका गेले पुढे आपले बकरीवाले गेले चल आता आपल्याला घोलीत जायचं घोलीत मजा करू आणि घरी जाऊ जेवायला पार 4 वाजले जेवण झालेले झोपली असेल घरातली हो आलो आलो हा इकडे घसंट्या मारते तो बसला इथं नाटक करत तो हो तेच सांगते त्याला तुझं ऐकतंय का बघा हा रस्ता भारी हो हा हा एक काका मानिकले आम्हाला भेटले आज त्यांनीच आम्हाला दाखवला रस्ता भोलीचा काका तुमचं नाव काय मालावर राहतात मानिकले गावात त्याहीच आम्हाला इकडे रोज इकडे बकऱ्या करायला येतात ना हे आम्हाला रस्ता दाखवला भालावर होतं ना त्या तिकडे बरोबर मागचा व्हिडिओ टाकला मी तिकडे भालावर तिथंच गेलतो आम्ही तो शोधोपर्यंत आम्ही रामधनेश्वर चढून शंकरच्या देवलावर गेलो त्या देवल्यावरची परत उतरून परत मग परत खाली उतरलो या खोलीत मजा करता ही पोरा इथं पावसाची बघा तिथं खोल आहे आता आम्ही तिथं चाललोय पवाला पाण्याच्या प्रेशरने तिथं खड्डा झालेला आहे पद्धतशीर आणि आम्ही आता इथून हळूहळू निघतोय पद्धतशीर पवाला इथं एवढा खोल आहे आणि इकडे मोठी पोरं इथं पावत आहेत तिथं पाव दाखवतो मोठी पोरं ही इथं मोठी पोरं पावत आहेत इकडे येऊ नको एक माणूस बुडाला एवढा खोल आहे आता आजच उड्या मारता इथून बघा मार उडी तीन ढोले ही एक आहे अजून मोठी त्याच्यामुळे जवळपास 1 माणूस बुडेल एवढी काय
जाऊन बघते मी आता ट्राय करते तो काय काय माहिती पण भारी मजा करायला गोवाला. ठीक आहे एवढी फोन ना पुढं फोन नाही आणि मी आलो बारकी पोरांच्या कंबरभर पाणी आहे एवढा आणि तिकडं एक माणूस बुडून जवळपास एक माणूस बुडून एक वरती असा हात निघेल एवढा खोल आहे तिथं त्या तिथं आणि तिथं भारी जायतो वॉटर राईड बोलतात ना घसरगुंड्या तो प्रकार खायचं सगळे इथं जातात मजा करायला. आज आता गणपती येत उद्या परवा म्हणून गर्दी नाही इकडं नाही तर बोलतात तिथं चालायला जागा नसते एवढी गर्दी आहे इकडं एवढं मोठ्या त्रास गर्दी असते पोरं मजा करायला जातात जाम कॉलेजची आणि इकडे पोरं जाम असते त्या गोष्टीत मजा करायला. आमचा रायडर बघा सपोक झाली आमची मजा करून. गाडी अजून काय मन करे ना याचा निघायचा बाहेर. हा ये इथूनच वरती. काकांच्या बकऱ्या पण निघाल्या. आम्ही पोहोपर्यंत काका पण निघाले आणि जवळपास आहेत आज पोरं इथं बरीचशी. एक 10-15 पोरं आहेत इथं पोहायला आलीत. साधारण आत्ता आलीत ती. आम्ही आलो आहे सकाळी म्हणजे 12-12:30ला घरनं निघालो आणि पोचलो आता इथं. सगळी मजा करून झाली. आता निघतो. आवडला तुला धबधबा? फायनली झाली मजा करून आणि आता आम्ही निघालो. काकानं पण बाय बाय केला. काका बोलत आहेत या कधी आलेत तर घरी भालावर भेटा आम्हाला. आलेत घरी चहा पियाला या म्हणून आम्हाला सांगत होते. त्यांच्याशी बोलत होतो थोडा वेळ आणि बोलून झाला आता आम्ही निघालो. आणि हा आता रोड आहे आम्हाला घरी जायचा. त्या रोडने मी मगाशी चालत चालतो. ही दरी आणि ही गोली दिसते इथून. या खाली गोली ही बघा. तिथे पोरं आहेत खाली. तिथे पोरं मजा करतायत. कसली भूक लागली? खाल्लेस ना ड्रॅगन फ्रुट्स खाल्ला, सफरचंद खाल्ला. अजून काय पाहिजे तुला? भूक पाहिजे? जेवायला काय पाहिजे? जेवायला घरी काय केलाय? समोर वर्सोली खंडोबाचं देऊळ, समुद्र आणि हा डोंगर मानीतला. तेव्हा पुढल्या वर्षी जेव्हा येऊ तेव्हा आपण इकडे नवीन रिसर्चला जाऊ. नवीन गोष्ट बघायला जाऊ काहीतरी. धावू नकोस इकडून चाल. ढगवं कसले भरलेत पावसानी वरची डोक्यावर. थोडासा आम्हाला चकवा लागला तिथं खाली. थोडासा रस्ता चुकीचा निवडला आम्ही आणि इकडे खाली उतरलो. खाली येतो पण हाच आहे होलीचा तो मेन पाणी. तो इथून असा टर्न मारून डोंगराला फिरून असा परत उतरला जातो. आणि आम्ही त्या तिथं गेलो खाली डोंगराच्या तिथं खाली आणि तिथून रस्ता नव्हता यायला पुढं. म्हणून मी परत बाहेर गेलो आणि त्याला विचारलं फोन करून की नक्की रस्ता कुठून आहे. मग त्यांनी सांगितलं की राईट मार आणि जा. राईट मारून आलो आम्ही
आता त्याला जाम भूक लागले बोलते, कळू बोलते. गवत खातच बाबू थोडासा बकऱ्यांसारखा. इथं रस्त्यात आहे ना एक काका बोलले मागाशी आम्हाला की बैल मेला होता आणि त्या बैलाचं म्हणजे जवळजवळ वर्ष होऊन गेला असेल तो बैल मरून. आणि आता त्या पावसाळ्यात सगळ्या त्याची कातडी वितडी वाहून गेली आणि त्याला थोडीशी हाडकं राहिली. इथे खड्डे पडले, पुढं पण आहेत ते बघ पुढं. त्या इकडे तिकडे असे उडवलेत हड्ड्या. तुझे कुत्री बित्री येतात, त्यांनी हे केलं असेल, विस्तारा केला असेल. ती बघा ही हाडकं आहेत. हे हा डोका आहे, हा डोका आणि ही हाडकं अशी तिकडून साईडने शेण आहे. हे बघा हे दात आहे, त्याची ना आपली खळी, दात खळी आहे. हे सगळे बोन्स. काका इथं रोज येतात, ते बोलतात आमचा रोजचाच आहे बोलते हा रस्ता. आणि डिओ आम्ही इथं लावली बघा, तेवढ्यावर चालत गेलो. गाडी जाते पण ही दगडी असल्या कारणाने गाडी चढवतो काही रिस्क नाही घेतली. बारकोसा सोबत होता ना, तो नसता तर चढवली असती गाडी. तर आम्ही चला फायनली निघतोय. आपली व्हिडिओ पण इथं संपवतो आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा. बटन दाबा म्हणजे पुढच्या नवीन व्हिडिओ तुम्हाला दिसतील. आणि एक एक गाडी पाडशील बाबा माझे नको. चल जाय जाय. सगळे गाड्या आमच्या गाडीला घेरलंय आणि आम्हाला गाडी काढून देत नाहीत. गाय बैल म्हशी, म्हैस नाही आहे पण गाय बैल आहेत. चला गेल्या सगळ्यांनी आम्हाला रस्ता खाली करून दिला. थोडेसे ट्रिक माहिती आहेत, बैल कशी कशा हाकलाच्या त्या मित्रांच्या इकडे तिकडच्या हे बघून. त्याच्यामुळे आता थोड्याशा सगळ्या गेल्या सवरल्या आणि आता आम्ही निघतो. आपल्या गाडीची चावी त्यात आहे. पण लक्षात ठेवा आपल्या नवीन व्हिडिओ अजून येत राहतील, त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा. त्याच्यामुळे तुमच्या मोबाईलवर नोटिफाय होईल की आपली व्हिडिओ आले म्हणून. सपोर्ट करा, तुम्हाला बऱ्याच साऱ्या व्हिडिओ दाखवत राहीन मी. चॅनलला सबस्क्राईब करा आणि चांगले व्हिडिओ बघत राहा. बाय 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 बाय.